हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे मी आज करणार आहे एक एक्सपेरिमेंट. आणि एक्सपेरिमेंट काय असणार आहे तर मी ह्या बॉटलला म्हणजे हे स्टिंग आहे. तर ह्या बॉटलला आपण काय करतो, लिटरली पितो. पण हिला मी जेली सारखं बनवून हिला खाऊन दाखवणार आहे. कसं असं डायरेक्ट खाऊन दाखवणार आहे हिला. तर ते कशापासून बनवणार आहे त्याचा एक्सपेरिमेंट तुम्ही बघा आता ते कसं बनवतोय ते मी. आणि म्हणजे बनवणार आहे कशाने तर हे बघा, आपल्याकडे आता अगर अगर पावडर, ह्या पावडर मधून आपण बनवणार आहे त्याला. तर आता येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा मी कसं बनवतोय ते, आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तर आता ह्या अगर अगर पावडरला आपण टाकणार आहे पावडर, म्हणजे हे वेगळं आहे. बघा हे असं आहे, तर ह्याला ह्यात टाकणार आपण ह्यामध्ये. हे बघा गाईज, कसलं खतरनाक दिसते नाही. प्लास्टिक प्लास्टिक वाटते ना, पण हे खूप खतरनाक होणार आहे. तुम्ही बघा फक्त एवढं टाकलंय, हे पण टाकता काय? हं? हे पण टाकू काय? आधी एक्स्ट्रा टाकू आपण, उगाच कट करायला नको आपला. गाईच आता हे मस्त मध्ये म्हणजे पूर्ण हे बघा ना कसं झालं आता, लाल लाल पूर्ण. ह्याला आहे ना आता गॅसवर हे करून आपण बॉईल करून एकदम मस्त मध्ये घेणार ह्याला. आणि मग थोडा वेळ वेट करणार आहे आणि मग त्यानंतर हा जो होणार आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहे. त्यामुळे आता शेवटपर्यंत बघा. या हे राहिले हे पण टाकतो आपण, हा म्हणजे काय होईल, जास्त जरा चांगली जेली होईल. आता याला आपण बॉईल करायला घेऊया. या गाईज इकडं बघा, पोळ्यांची आमटी होती, इकडं आमचा एक्सपेरिमेंट चाललाय. खतरनाक होणार काय गाईज. आता हे पूर्णपणे बॉईल झाले, बघू शकता तुम्ही. बघा कसलं खतरनाक वाटतंय नाही. तर आता ह्याला आपण आहे ना, तर आता आपण ह्याला एक मिनिट थोडा वेळ गार करायला ठेवूया. म्हणजे कसं आहे, थंड झाल्यानंतर मग बॉटल मध्ये होतोया आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर बघा गाईज. आता हे आपण फॅन खाली ठेवले कारण की फॅनच्या हवेमुळे थोडं पटकन हे होईल, म्हणजे आपल्याला पटकन एक्सपिरियन्स करायला लवकरात लवकर. तर आता ह्याला थोडी वेळ होऊ दे थंड, आणि मग मला नंतर बघूया आपण काय होते. गाईज आपण आता ते थंड करायला ठेवलंय मस्त मध्ये, आणि आता ते थंड होस्तवर आपण घेऊन यावं पहिल्यांदा बाबांना शॉपवरून. त्यामुळे आता गाडी काढूया
आणि निघूया पहिल्यांदा आणायला, कारण की ते शॉपवरती आहेत आणि आज काहीतरी स्पेशल जेवण आहे. आज वटपौर्णिमा आहे ना, त्यामुळं. तर आता येऊ त्यांना घेऊन. चला, तर आता घेऊन आले बाबांना. कोण कोण आलंय बाबा? ताई कशी आहेस ना? विश्वास इकडे येऊ बघ, मला पप्पी दिला खा देणार आहे. चला अर्शू, काकांना भेटणार नाही तू इतके दिवसात आलीस. किती दिवस तिकडे ह्या पोराला नाही द्यायचं, ह्या अगं ह्याला नाही द्यायचं. मग इकडे काय आहे? हर्षला चॉकलेट एवढी वय, त्याला नको देऊ, त्याला नको देऊ, त्याला नाही आवडत. गाईज हे पूर्णपणे थंड झाले आणि आता हे आपण ओतूया बाटलीमध्ये. आता हे पॅक करूया आणि आपण ठेवूया फ्रीज मध्ये. म्हणजे आता काय मॅजिक होतंय ते तुम्ही बघा. आता थोडा वेळ वेट करूया आपण, एक 2-3 तास थांबू आपण आणि मग करूया डॅम. तर गाईज फायनली आता ते तयार झाले आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. पण पहिल्यांदा हे काढून घेऊया, कारण की हे लागणार आहे ना. तर गाईज आता बघा, हे बाटली झाकण खोललंय म्हणजे पूर्ण काढून टाकले त्यांनी. पण एक विषय झाला आता मोठा. आणि विषय काय झाला, इतका वेळ आपण ठेवून पण हे जर नीट बाटलीचा आकार आला नाही ह्याला. जाऊ दे, काय पहिलाच ट्राय आपला एक्सपेरिमेंट करायचा. हे बघा, पण जेली तर तयार झाली आहे. हे बघा कशी पूर्ण स्टिंगची बाटली जेली झाली का नाही, एकदम खतरनाक. हा बघा निघता निघा, कसं आहे खतरनाक विषय. तर जाऊ दे गाईज, आता आपला ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय, कारण की हा एक्सपेरिमेंट आपला जरा खतरनाक झाला आहे आणि फर्स्ट ट्राय होतं आपलं, त्यामुळे झाला आहे. तर नेक्स्ट आपण कोणता करूया ते जरा विचार करून तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये, जर आवडला तर. आणि कोणता करू ते पण सुचवा मला म्हणजे. तर ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.